वडील पती नसलेल्या लाडक्या बहिणींना आता सुरू झाली आहे विशेष सुविधा। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणाऱ्या महिलांनो, आता तुमच्या सर्व अडचणी होणार आहेत दूर, कारण सरकारने तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चांगली अपडेट आणली आहे। आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भातील सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या पेजला देखील फॉलो करा। तर मित्रांनो, यामध्ये काय सांगितले तर बघा, सुरुवातीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली। योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी ई-केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली होती। मात्र अशा महिलांसाठी आता शासनाने विविध सुविधा सुरू केली आहे। आता ही विशेष सुविधा काय असणार आहे तर बघा, यामध्ये संबंधित लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करून, लक्षात घ्या, स्वतःची ई-केवायसी करायची आहे। म्हणजेच की आपल्या ई-केवायसी दरम्यानचा जो पहिला टप्पा असतो त्यामध्ये लाभार्थी महिलेने काय करायचे, स्वतःचे आधार कार्ड नंबर टाकून त्यावरील OTP घ्यायचा आहे आणि OTP घेतल्यानंतर तिची स्वतःची त्या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असते। आणि ही पूर्ण झाल्यानंतर काय करायचं, त्यांनी समजा तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मृत्यू झाला आहे। आता मृत्यू झाला आहे हे सरकारला कसं कळणार, तर ते कळण्यासाठी काय लागतं, तर ते कळण्यासाठी लागतो मृत्यूचा दाखला। मृत्यूचा दाखला तुमच्या ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायतमध्ये तुम्हाला मिळतो, तो मृत्यूचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावा लागणार आहे। आता जमा कुठे करायचा ते देखील सांगतो। आता ज्या महिलांचा घटस्फोट झाला असेल तर त्यांनी घटस्फोटाचे प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे। जायचंय कुठं, तर तुम्हाला जायचं या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की तुम्हाला जायचंय अंगणवाडी सेविकांकडे जाऊन जमा करायचं आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे। अंगणवाडी सेविका या सरकारी असल्यामुळे त्या काय करतील, तुमचे डॉक्युमेंट खरे आहे का, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये खरंच तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे निधन झाले आहे का, किंवा तुमचा घटस्फोट झाला आहे का, याची खात्री अंगणवाडी सेविका करून तुमचे डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविका पुढे पाठवतील। पुढे कुठे पाठवतील, तर जिल्हा स्तरावर पाठवतील आणि या पद्धतीने तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। या ठिकाणी बघा सांगितलंय, लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे। याची अर्ज करण्याची किंवा ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर असणार आहे। या ठिकाणी बघा सांगितलंय, आणि 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला या संदर्भातील डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। आता यामध्ये प्रक्रिया देखील या ठिकाणी बघा सांगितली आहे। तर प्रक्रिया काय सांगते तर बघा आपण यामध्ये पाहूया। जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही मी, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रिया आहे कशी हे समजून घेणार आहोत आपण। तर यामध्ये बघा स्पष्टपणे काय सांगितलंय, ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थ्यांनी स्वतःची ई-केवायसी करून पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र वा घटस्फोट प्रमाणपत्र, माननीय न्यायालयाचे आदेश किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत म्हणजेच की झेरॉक्स कॉपी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी 31 डिसेंबरच्या आधी तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे। अंगणवाडी सेविका काय करणार आहेत, तर त्याची पडताळणी करून योग्य असलेल्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे। तदनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हे महिला व बालविकास आयुक्तांमार्फत शासनास शिफारस करणार आहेत। शासनाने तसा अध्यादेश देखील जारी केला आहे। दरम्यान वडील आणि पती हयात नाहीत, घटस्फोट लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे आपली कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन देखील महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आनंद खंडागळे यांनी केल्याचे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। परंतु यामध्ये मित्रांनो, आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलताना काय सांगितलं होतं तर लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वेबसाईटवर देखील अपडेटचं काम चालू करत आहोत आणि वेबसाईटवर देखील त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी ऑप्शन किंवा पर्याय उपलब्ध करून देऊ। त्यामुळेच 31 डिसेंबरपर्यंत योजनेमध्ये अजूनही विविध प्रकारचे अपडेट येऊ शकतात आणि हे अपडेट आल्यानंतर तुम्हाला याची सर्वात आधी माहिती मिळण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे जेही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र।